चिंतनातल्या अभंगातला भाव आहे. विष्णुदास कसे याचा यथार्थ परिचय देणारा अभंग. विष्णुदास कसे याचं साधा आणि सोपं उत्तर आहे, जसा विष्णू आहे तसे. कसं असतंय बघा, आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये 4 संप्रदाय प्रचलित आहेत: गणपत, शाक्त, शैव आणि वैष्णव. गणपतीच्या उपासकांना गणपत म्हणतात. गणपतेर संबंधिना इति गणपत, शक्तेर संबंधिना इति शाक्त, शिवस्य संबंधिना इति शैव, विष्णोर संबंधिना इति वैष्णव. आपण कोण आहेत? वैष्णव आहोत. विष्णूचे उपासक म्हणजे वैष्णव आपापल्या उपास्याच काय करतात? ध्यान. विष्णूचे उपासक विष्णूच, गणपतीचे उपासक गणपतीच. विष्णूचे उपासक विष्णूचं काय करतात? ध्यान करतात. आणि ध्यान काय चीज आहे? ध्येयभूत वस्तूला प्राप्त करून देणारं साधन आहे. ध्येयते अनेन यत्तद् ध्यानम. मूळ धातूचं ध्येय चिंतन आहे. अर्थात ध्येयते अनेन, अनेन ज्याच्याद्वारे, कडूनद्वारे मुळे तृतीया, ज्याच्याद्वारे ध्येयभूत वस्तू प्राप्त केल्या जाते त्याचं नाव आहे ध्यान. आणि जो ज्याचं ध्यान करील त्याचं अंतःकरण, त्याचं मन त्या वस्तू, व्यक्ती, पदार्थानुरूप आकार धारण करीत असते. तुकोबाराय सांगतो, जया चित्ती ज्याचे ध्यान तेची होय त्याचे मना, तेची होय त्याचे मना, तेची होय त्याचे मना. जया चित्ती ज्याचे ध्यान तेची होय त्याचे मना, तेची होय त्याचे मना, तेची होय त्याचे मना. जया चित्ती ज्याचे ध्यान तेची होय त्याचे मन, तेची होय त्याचे मन, तेची होय त्याचे मन. ज्याचे ध्यान तेची होय त्याचे मन. दृष्टांत दिला जातो आळीचा. तुका म्हणे आळी जीवे नुरेची वेगळी. आळी जीवा वेगळं राहत नाही, कारण ती भिंगुरटी म्हणा किंवा आळी म्हणा. भिंगुरटीच्या ध्यासे भिंगुरटीच होई जे, भिंगुरटीच्या ध्यासे भिंगुरटीच होई जे. कीटकत्व जाईचे पालटोनी राम, कीटकत्व जाईचे पालटोनी. भिंगुरटीच्या कीटकत्व जाईचे पालटो, कीटकत्व जाईचे पालटो.
सगळी पूर्ण नक्षीकाम पूर्ण मॉडेल सहित बदलते. एवढी ध्यानाची ताकद. आणि म्हणून विष्णुदास विष्णूचं ध्यान करत असल्यामुळं विष्णुदास कसे बनतात? विष्णू बनतात. हरी तैसे हरीचे दास, हरी तैसे हरीचे दास, हरीचे नाही तया भय मोह चिंता आस, नाही तया भय मोह चिंता आस, नाही तया भय मोह चिंता, नाही तया होनी राहती उदास, होनी राहती उदास, होनी राहती उदास, होनी राहती बळकट कास भक्तीची, बळकट कास भक्तीची, बळकट कास भक्तीची, बळकट कास भक्तीची, धरोनी पाय त्याचिले जना, 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 धरोनी पाय त्याचिले जना. विष्णुदास कसे? जसा विष्णू आहे तसे. हरी तैसे हरीचे दास, नाही तया भयमोह चिंतास, होनी राहती उदास, बळकट कास भक्तीची. विष्णुदास कसे? याचं सरळ उत्तर आहे जसा विष्णू आहेत तसे. आता विष्णुदास कशी ती कळाली. जसा विष्णू आहेत तसे आपण विष्णू कसा आहे ती बघावं लागेल. विष्णू कसा आहे? बघा, विष्णू असा तसा कसाच नाही. रंग नाही, रूप नहीं नहीं वर्ण छाया, रंग नहीं रूप नहीं नहीं वर्ण छाया, निराकार निर्गुण, निराकार निर्गुण, तू ही रघुराया, तू ही रघुराया, मैं गुलाम, मैं गुलाम, मैं गुलाम तेरा, मैं गुलाम, मैं गुलाम, मैं गुलाम तेरा, मैं गुलाम, मैं गुलाम, मैं गुलाम तेरा, मैं गुलाम, मैं गुलाम, मैं गुलाम तेरा. कबीरदास महाराज सांगतात, रंग नाही, रूप नाही, नाही बरन छाया, निराकार निर्गुण तुही रघुराया. देव असा तसा, विष्णू असा तसा कसाच नाही. निळोबारांनी वर्णन केले. नव्हता काळा गोरा खुजाना ठेंगना, स्वरूप सुंदर ना आंधळा देखना, कैची जीव शिव तयासी भावना, अंतोची आला या नंदाची या अंगना. नव्हता गाव शिव पहिला याशी काही, नाम रूपाशी तो आधीची ठाव नाही, कैची शिरसागर नाशी शिशाई, काहीच नाही. म्हणून विष्णू कसा? असा तसा कसाच नाही. मग नेमका कसा आहे? ज्याला जसा पाहिजे तसा. कसा आहे? जाने जाने जैसे ध्यावे तैसे भावे कृपाळे, तैसे भावे कृपाळे, तैसे भावे कृपाळे, जाने जाने तैसे ध्यावे, तैसे भावे कृपाळे, तैसे भावे कृपाळे, तैसे भावे कृपाळे. होय भक्ती केला तैसा, आणि पुरवी धरावी ते. भावे जैसा तैसा हरी एक, 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 हरीची आकाशा, हरी ताई दिशा, भावे जैसा तैसा हरी एक, भावे जैसा तैसा
किया दासा हरी ताही दिशा भावे जैसा तैसा हरी एक तुम्ही माझ्या ठाई भाव जैसा धरा तैसाच मी खरा तुम्हाला काय ज्या की रे हे भावना जैशी ज्याची जशी भावना असेल तसा आकार धारण करतो कोण देव त्यामुळं विष्णू कसा ज्याला जसा पाहिजे तसा बर करतो काय हा काय आता कळलं विष्णू कसा ज्याला जसा पाहिजे तसा बर करतो काय काही करतो काय चोऱ्या करतो का करतो मारामाऱ्या करतो का करतो व्यभिचारासारखी क्रिया करतो राहिलं काय 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 करीत नाही असं कोणत्याही थरातल्या क्रिया करतो काय उंच नीच काही नेणे काही जाणत नाही नीचातली नीच काम करतो नीच कामे न धरी लाज भक्त काज कैवारी भक्त काज कैवारी टाकाऊतल्या टाकाऊ क्रिया करतो हा हे करीत नाही असं ना घोटाळे करतो का हो काय पण एक लक्षात ठेवा काय त्याची सर्वात मोठी खुबी आहे सर्व करतो पण कशात सापडत नाही आता मला सांगा काय घोटाळा वाईट आहे का सापडणं एकच बोलायचं कुठलं या डबल मत बाद होत असते घोटाळा वाईट का सापडणं वाईट सापडणं नाही सापडला तर अवधारला तर चोर नाही तर शिरजोर हा सर्व करतो पण सर्वातून अलिप्त राहतो ही त्याची खूबी देव निराळा अलिप्त विटाळा तुका म्हणे ब्रह्मन लिंपे त्या मैळे कर्मा आकर्मा वेगळे कर्मा कर्मा वेगळे कर्मा आकर्मा वेगळे ब्रह्मना लिंबित्या मेळे कर्मा आकर्मा वेगळे कर्मा कर्मा वेगळे ब्रह्मन लिंपे त्या मैळे कर्म आकर्मा वेगळे कर्मा कर्मापासून ब्रह्म हे कसे वेगळे अलिप्त राहते अंगाला काही लागू देत नाही विष्णू सर्व करून अंगाला काही लागू देत नाही तद्वत पाप पुण्य अंगे नातळे पाप पुण्य अंगे नातळे नातळे पाप पुण्य अंगे नातळे नातळे पाप पुण्य अंगे
अंतर ते एक विष्णुदास जगी पाप पुण्य अंगी नातळे त्या. कस आहे विष्णुदास कसे म्हणले झुंजार आहेत. कसले ते झुंजार आहेत. आणि कसं असतंय बघा सर्वसाधारण आपल्यासारख्या माणसाला शिंगल भांडण आहे. कसलं भांडण आहे शिंगल आहे. आणि विष्णुदास संतांना डबल आहे. अंतर बाह्य जन आणि मन आणि मन अंतर बाह्य जन आणि मन आणि मन अंतर बाह्य जन आणि मन अंतर बाह्य जन आणि मन. रात्रंदिवस आम्हा युद्धाचा प्रसंग अंतर्बाह्य जग आणि मन अंतर्बाह्य जग आणि युद्धाचा प्रसंग अंतर्बाह्य जग आणि मन अंतर्बाह्य जग आणि मन रात्रंदिवस आम्हा युद्धाचा प्रसंग. तुकोबारा म्हणतात आम्हाला रात्रंदिवस युद्धाचा प्रसंग. आणि भांडण सिंगल नाही. काय भांडण सिंगल नाही डबल भांडण आहे. बाहेर जन आणि आतून मन. बरं आता भांडण डबल तर कळालं. बाहेर कुणा बरोबर आहे जगाबरोबर आणि आतून मनाबरोबर. बरं बाहेरलं भांडण जास्त जड असेल का आतलं. महाराज बाहेरल्या भांडणापेक्षा आतलं भांडण जड असते लक्षात ठेवा. कारण बाहेरच्याला आपला बॅकग्राऊंड माहित नसतो. त्यामुळं अंदाजानं दमावर रान कव्हर करता येते काय. पण आतल्याला टोटल बाड माहिती असल्यामुळं आवाज करता येत नाही. मन कसं आहे मन जाणे पापा आणि तुका म्हणे माय बापा. मन आपण काय काय केलंय जगाला लपविलं तरी त्याला माहित नाही कोणाला. तुकोबारा म्हणतात तुका म्हणे नलगे रुसावे अनेका पुसणे ते पुसा मनाशी गा. काय काय केलंय ती मनाला विचारा की काय काय केलंय. जगाला काय जगाला लपविता येईल मनाला विचारावं लागेल. आणि मन बघा मला बरेच दिवस विचार येत होता म्हाताऱ्या माणसाच्या डोळ्याला पाणी का येत असेल. बरं येतंय का येत नाही विचारा. म्हाताऱ्याला विचारा. म्हाताऱ्या माणसाच्या डोळ्याला उन्हाळ्यात सुद्धा पाझर तलाव चालू असतो. उगत मला वाटायचं काय येत असं. पुन्हा माझ्या लक्षात आलं ही मन जवानी नावाचा जो आटम आहे तो आंधळा आहे. जवानी नावाचा आटम कसला आहे आंधळा आहे. त्याला आपण कोणावर धडकायलो का आपल्यावर कोणी धडकायले हे त्याला कळत नसते. कुणाला आंधळ्याला कळत नाही. म्हणून त्या जवानीच्या अंधाधुंदीमध्ये कुटाने होऊन जातात. काय होतात कुटाने होऊन जातात. आणि ही मन त्या टोटल कॅसेटी लपवून ठेवते. मन काय करतंय टोटल कॅसेटी लपवून ठेवते. अंगात रग असेपर्यंत त्या कॅसेटी बाहेर काढत नाही. आणि अंगात रग असेपर्यंत माणसाची चलती असते महाराज. घरची दारची लवून चुपून चलत. आणि एकदा सूत्र ढिली झाली
आणि फाउंडेशन सहित हालायला लागलं. त्याला एकट्यालाच ती जवानीतल्या कॅसेटी मन आणून दाखविते मधल्या मधी. आणि मग माणसाला वाटते काय कुठाना काय काय. मधून पाजर तलाव चालू होतो. विडाला म्हणून ही मन असं विचित्र. याच्याकडं सर्व प्रकारचे काय आहेत पुरावे. काय काय केलंय जीवनभर कसं कसं केलंय प्रत्येक विषयाचा डाटा त्याच्याकडे तयार. आणि ती भेट नाही. आता ही असली कोरडाईची दिवस म्हणजे आणि असा सप्ताना असा मोहाब म्हणल्यावर अशी तरुण मंडळ म्हणणार महाराज आपल्याला माळच घालायची. वा वा शहाणी माणसं शबासकी देतील. काय बघा पोरांनी हिंमत धरली. कमाल आहे. एवढी दाताची वळ चांगली असताना सुद्धा माळ घालायले असं माणूस म्हणतोय की हो. म्हणजे अजून एक बी ढिले ढालं नसताना इतक्या पॅकिंग मध्ये माळ म्हणजे असं कमाल. शहाणी माणसं वजनात पाठ थापते ती. हो ती मधल्या मध्ये फोन चालू होती. हॅलो कौन? मैं मनोराज बोल रहा हूं. मैं जीप बोल रही हूं. लेकराली सुद्धा कळायला चटक लागलेली. विढाला वो माला धारण करने के चक्कर में पड़ा हुआ है. अरे नहीं यार है, मैंने भी उस फाइल पर मैंने भी साइन कर दी है. चिंता मत करना. इन सूखे दिनों में ऐसा ही होता है. बरसात के दिन में मैं आराम से निकाल दूंगा. एकदा पावसाळ्यात सर्दी राहीना गेली की जोडीदार एवढंच म्हणतो अरे आपल्या नसते रे असलं जमत. मनानं उचकत आहे का उचकावं लागतंय. मधूनच उचका उचकी करतोय कोण मन. मग आता बाहेरल्या भांडणापेक्षा आतलं भांडण अवघड आहे महाराज. बाहेरली माणसं तेवढ्या पुरतं बोलतीत चलत राहतीत. पण आतलं भांडण बाहेरलं भांडण मी एवढं सोपं नाही. तुकोबरा म्हणतो जनवाद अंथरुण माझी केले इंगळ. विस्तवाहून चालल्यासारखे लोक कच बोलत नाहीत. काय कुणाला बोलत नाहीत लोक कुणाला. अहो मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्र. काय गोंडस विशेषण आहे. मर्यादा पुरुषात उत्तम. एक पत्नी एक वचनी एक बाणी जीवन रामाचं. काय नाही महाराज एक जण गो बायकोला मारता मारता बोलून गेलं. तू मला काय दासरथी पुत्र राम समजेलास का. 6 महिने दुसऱ्याच्या ताब्यात बायको ठेवलेली घरात घ्यायला. वास्तविक त्या रामानं अग्नीत सीता उभा केली. असा संबंध समाजाच्या समोर अग्नी पेटवला एवढा मोठा. आणि सीतेनं सांगितलं सज्जन हो अग्नीच्या साक्षीनं सांग माझ्या मर्यादा प्रभू रामचंद्राच्या अतिरिक्त माझ्या मानस पटळावर साधारण एखादी छवी जरी उमटून गेली असली तर ह्या अग्नीनं मला खुशाल जाळावं. सीता अग्नीत उभी राहिली. साधा एखादा त्या पदराचा धागा सुद्धा टच करू शकला नाही. असली अग्नी परीक्षा करून सीता घरात घेतल्यावर तरी बी सोंग बोलल्याशिवाय राहिलंय का. मग कुणाला बोलत नाहीत माणसं. काही माणसां नकोच लग्न करायला ब्रह्मचारी राहायचं. देवासाठी काय हे बघा देवासाठी घेऊन जो
अवघा भोग त्याची याला ब्रह्मचर्य व्रत धारण करून देवाची जीवनभर सेवा करायची अशा पवित्र विचारानं निघाला. माणसं काय म्हणतात, कशाला लग्न करील बर एखादा लग्न करायला निघाल, नको बाबा व कोणाचा शितोडा गेला लग्न मातलं होत रे. लग्न करू जाता म्हणती हा मातला आणि न करिता झाला नपुंसक. कसं वागल्यावर बरं राहील, कसा विसा. अहो काही माणसं आहेत बघा, काही आता हे जसे आता रामेश्वर बुवा मला म्हणजे व्यक्ती समोर म्हणून अशी बाणेदार माणसं आहेत. काही शेजारी जरी सासरवाडी असली तर कामाकामी, काही कार्यक्रम असला तर अजिबात नाही महाराज, शेजारून जाणार पण आपल्या आपल्या वजनात. आणि काही कशी रोजची हालत तिथं असते. तुकोबाराय म्हणतात, भेटीशी नव जाता म्हणती हा निष्ठूर. आणि हे रोज येतोय, अरे येता जाता घर बुडविले. कसही वागलं तरी समाज नाव ठेवतो. ही बाहेर जन आणि आतून मन सारखं उचका पुऱ्या करीत राहतय. कोण? आणि साध्या उचका पुऱ्या नाहीत महाराज. जगामध्ये जेवढ्या गेम सिस्टम आहेत, माझी भाषा कळलं ना, ओपन भांडण आणि गेमचं भांडण फरक आहे का सारखंच आहे? फरक आहे महाराज. कप्तानं मारणं आणि चॅलेंज देऊन मारणं फरक आहे का नाही? क्षत्रियाचं भांडण कसलंय? ज्ञानोबा सांग, निष्कपट व्हावे उशिना घाई झुंजावे. निष्कपट भांडण म्हणजे क्षत्रियाचं. पण काय कोण भांडायले समोर? अजिबात. बुद्धिमान माणसं, डोकेबाज माणसं, हुशार माणसं कशी भांडतील? कशी? कपटानं भांडत. पद्धत आहे ती कोणती? गेम सिस्टमची. गेम करून माणसामध्ये गेम वाजवायची, त्याला आधुनिक शब्द. जगामध्ये जेवढ्या गेम केल्या जातात, कुणी बी कुणावर कसली बी करू द्या, एकाच कंपनीचा माल आहे. 17 कंपन्या नाहीत ह्याच्या. जगामध्ये जेवढ्या गेम शिजल्या जातात ती पातेल्यात का कढईत, फक्त ती मनात शिजतात. लक्षात येईल का? म्हणजे जेवढ्या कुटाळकीचे कारखाने ते कुणाचे? एकट्या मनाचे. चांगल्यातली चांगली माणसं भुई सपाट केली, धुळीला मिळविली. हा कुण? एकट्या मना. अप्रतिम पद्धतीच्या कुटाळक्या ह्याच्याकडे, कुणाकड? मनाकड. म्हणून तुका म्हणे मना पाहिजे अंकुश, नित्य नवा दिस जागृतीचा. नित्य नवा दिस जागृतीचा, नित्य नवा दिस जागृतीचा. तुका म्हणे मना पाहिजे अंकुश, म्हणे मना पाहिजे. तुका म्हणे मना पाहिजे अंकुश, म्हणे मना पाहिजे. नित्य नवा दिस जागृतीचा, नित्य नवा दिस जागृतीचा, नित्य नवा दिस जागृतीचा. तुका म्हणे मना पाहिजे अंकुश. जरा बी ढिलं सोडलं की कुटाळक्या केल्याशिवाय काय काय करीतो या मना. परी नायकेची नारायणा, करुणे त्याची करी विवंचना. नेऊ पतना आदरिली. परमार्थातल्या तक्रारीत कुणाच्या आहेत? एकट्या मनाच्या. चंचलम हिमन कृष्ण प्रमाथी बलभदृढम, तस्यहं निग्रहं मन्ये वायुरिव सुदुष्करम. अर्जुन म्हणतो, देवा सर्व कबूल आहे रे बाबा, पण ही मन इतकं चंचल आहे, कोणतंच नीट करू देत. आता ही लहान लहान लेकरे
महाराज ही वय खेळाचं का अभ्यासाचं? ही वय खेळायचे ह्या वयात अभ्यास केल्यावर होतो का वय उमरडून गेल्यावर? याच वयात अभ्यास. आणि ही वापशाची रान आहेत, पेरलं की उगवत. शिकड वल उठून गेलेली रान. बळी तिथं नुसताशी मूड धरिस्तो तर टराच वापरून. अभ्यास या वयात केल्यावर होत नाही का? होत 100%. पण त्या वयात अभ्यास करायला बसलं आणि एखाद्या विद्यार्थ्याने ठरविलं बी बस इथून पुढं कंटिन्युटी कंपल्सरी 3, 4, 5 तास बसणारच. बघा एक वाक्य ध्यानात ठेवायचं, ज्याची बैठक मजबूत त्याचा अभ्यास मजबूत. मी बी काशी केली ना तसं कसं बोलल? घासील त्याची विद्या आहे. ज्याची बैठक मजबूत त्याचा अभ्यास मजबूत. आता ह्याच्या पुढचं वाक्य आहे, ज्याचं जेवण ताब्यात त्याचं जीवन ताब्यात. जेवणावर ताबा राहत नाही त्या जातीचा कशावरच राहत. मोकळा मंगळवार. मग पहिलं जेवणावर कंट्रोल करायचं. किती चांगला असून कसला बी आग्रह असो, जेवणावर कंट्रोल. युक्त आहार विहारा नेम इंद्रियासी सारा नसावी वासर निद्रा बहुभाषा नेम इंद्रियासी सारा नसावी वासर निद्रा बहुभाषा. युक्त आहार विहार नेम इंद्रियाशी सार नसावी बासर निद्रा बहुभाषण. बहुनिद्रा बहुभाषण नसावं. संतुलित आहार. आहाराचं कंट्रोलिंग असलं पाहिजे. पण भानगड काय होती, एखाद्यानं ठरविलं काय आज 4 तास बसणार आणि अभ्यासच करणार असं ठरविल्याबरोबरच मन त्या ठरावावर सह्या करावं लागतं. सर्वांच्या पुढे नाही म्हणता येत नसते. मन म्हणते नाही नाही चांगलं ना, ती बी सह्या करते त्या बॉन्डवर आणि फोन करते पुढं माणूस निघून गेल्यावर. काय हॅलो कौन? मैं जीप बोल रही हूँ. अरे गोडाऊन फुल होना चाहिए बस और कुछ. मग साध्या साध्या अन्नात चव येणार आणि फुल आणि एकदा टाकी फुल करून आल्यावर ते पुस्तकाकडे असं मारक्या म्हशी सारखं काय. अहो काही माणसं कीर्तनला येताना फुल जेवण करून आल्यावर वय कीर्तनकाराकडे असं का खुलती बघ. कसला बी विनोद करा ती हसत नाही. त्याला माहिती हसाय जाऊन बॅलन्स आउट झाला तर खूप बाई. महाराज काही माणसं कीर्तन अर्ध्या पोटी ऐकतात आणि जी माणसं अर्ध्या पोटी कीर्तन ऐकतात त्यांना एक ना एक शब्द कळतो. येताना टाक्या फुल करून आल्यावर फुल जेवण करून कीर्तन ऐकीन म्हणजे कोंबडीच्या पिलाला रोग आलेला बघितलं का तुम्ही? ती पिलू पकतान पायतान
त्याला वाटतं ह्याच्यातून काढून टाकावं त्याच्यातून, पण ती निघा ना भिनलेला असते ते असं उभं राहणार. बर ती जात एकटी जात नाही, खुरवाडा खाली करते. त्याला एकच जीवन ताब्यात असलं. अभ्यास केल्यावर होईल. मन इतकं कुटाळकीचे महाराज, जरी हिमतीने एखादा बसला गांभीर्यानं, लगेच मन फोन हळूच करते. हॅलो कोण? मैं गुडगा बोल रहा हूं. ते म्हणणार पागल आहे का तू? हा काय म्हणून बोजा घ्यायला लांब कर म्हणावं त्याला पाय. मनच सांगणार त्याला. मग ते असे पाय ताणणार. पाय ताणल्याबरोबर ह्या कमरावर जोर येणार. कमराला फोन करणार. तू म्हणाव लांब असं पसरून झोप म्हणाव, आमच्यावर काय म्हणून लोड द्यायला. मग असा लोळून असं पुस्तक धरून अभ्यास करणार. असा पूर्ण पाठीवर रिलॅक्स होऊन अभ्यासानं असं पुस्तक धरलं, त्याचं पुस्तक बिछाण्यातून हुडकून काढावं लागते सकाळी कुठं गेलं म्हणून. अभ्यास ते शरीराची नव्हे तयाची तीर्थयोग कोणाचा. म्हणून मन नंबर 1च्या कुटाळक्या करते महाराज. पॉइंटहून जाणं, मार्कावून जाणं, त्या विद्यार्थ्याला काय वाटत असेल? त्यानं रात्रीचा दिवस केलाय, घासली जन, नुसत्या पॉइंटहून गेलं की काय वाटत असेल त्याच्या जीवाला? UPSC MPSCच्या तेवढ्या रेंज मध्ये पॉइंटहून गेलं, कसं वाटतं? कसा जीव करीत असेल त्याचा? सोपं माहित. रक्त वकून मेहनत केली महाराज. UPSC करण्यासाठी कमीत कमी 12, 13, 14 तासाची बैठक लागते. ज्याची 12, 13, 14 तासापर्यंत बैठक आहे तोच UPSCतून उत्तीर्ण होतो. 7 ते 9 तास कमीत कमी MPSC ला. घासली की मिळत नाही कसं? पण ती आपला नांगुरच बाजारात लवकर काय. त्याला एकच, ह्या साऱ्या विषयाला मधून उचका पुऱ्या कोण करतंय? एकटं मन. मग जेवढ्या बी लोकाला दगे धोके झाले, अभ्यासात झाले, व्यवहारात झाले, मेहण्या पाहुण्या कुठं बी झाले, जेवढे दगे धोके झाले, ह्याला मूळ कारण कोण आहे? मन. मग ह्याला पर्याय बरं ती सापडत नाही लवकर. बहुत चंचल जाता येता न लगे वेळ. ह्याला पर्याय काय? आणि चांगल्या चांगल्याला नडलंय. तुका मनी येणी बहुनाडी शहाणी. चांगल्या चांगल्या शहाण्याला नडलंय ते कोण? मन. मग आता याला पर्यायच नाही का? ह्या कसं असतंय, त्याच्या विरोधात जाणं बी सोपं नाही महाराज. बर मला एक उत्तर द्या, चलती संपत्तीची का सत्तेची? सत्तेची चलती. काय किती बी संपत्ती असून काय करता? एकाच मिनिटामध्ये त्याला कातर लावतील. सत्ता संपत्तीवाल्याला कातर लावू शकतो का नाही? नोटबंदीत कळालं नाही का? सत्तेची ताकद असते. म्हणून सत्ते पुढे शहाणपण चालत नाही. तुमचं 100% कबूल आहे, सत्य पुढं चालत नाही. आणि या शरीरामध्ये मेन जी मॅनेजिंग डायरेक्टरच्या बॉड्या आहेत, प्रत्येक सोसायटीवर कुठं चेअरमन आहे, कुठं मॅनेजिंग डायरेक्टर आहे. एक केंद्रातली हाय पॉवरची एक मॅनेजिंग डायरेक्टरची सोसायटी 14 लोकांची, त्याच्यामध्ये ही मॅनेजिंग डायरेक्टर म्हणून मुख्य काम बघतोय. 11 लोकांच्या कमिटीवर चेअरमन आहे. काय ह्याला घेतल्याशिवाय एक बी कमिटी तयार नाही. आणि ह्याला एकदा असंच घडलं. हुशार हुशार काय करतील, काय म्हणून परगावचा माणूस आणि आमच्या गावात येऊन सरपंच कसं जमतंय उगाच असं म्हणताय का नाही? म्हणजे माग काय निघालत, परकीय आमच्या इथला पंतप्रधान होणार नाही
असं निघलत का हवा निघलती का असली का नव्हती आणि मग काय परकीयांना आम्ही या देशाचा हो देणार असं होतं का नव्हतं वादळ हा ना असतंय ती तस पंचज्ञानी इंद्रिय उठले कोणते 5 ज्ञानेंद्रिय हुशार हुशार डोळा नाक आणि हुशार 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 एकत्रित आले म्हणले काय म्हणून त्या मनाचं आधिपत्य आपल्याकडे पंच कमिटी करा आणि शरीराला आपल्या मनावर नाचवायचं मग त्याला यसन सोसायटीचं नाव काय यसन सोसायटी कसली सोसायटी शरीराला यसन लावायची यश जनावर मूर्खीला दात देत नाही पण यशनीला कसलं बी जनावर आक्षत आहे या शरीराची एक मधल्यामध्ये आणि ती किती सोसायटी तयार आहे सोसायटी ऍक्ट नंबर घेण्यासाठी नोंद न्यास मध्ये नोंद करावं न्यासचा बॉस म्हणजे मन आहे ह्याला वगळून सोसायटी केली सईला कागद त्याच्याकडे गेल्यावर त्यानं बघितलं म्हणला पंच कमिटी आणि मला सोडून वय लाल शहर हाणला आली विचारायला आमचे ते कोण कोण आहेत म्हणला तुम्ही त्याला मन म्हणते सोसायटी तुम्हाला रजिस्टर्ड सोसायटीचा नंबर देणाराच मी आहे आणि मला सोडून सोसायटी चुकलं हो म्हणले मग तुम्ही त्याच्यात लिहिलंय या कमिटीचा सदस्य इंद्रियच होईल आम्ही 5 लिहून देतो तुम्ही बी इंद्रिय म्हणून मनाला स्पेशल संज्ञा दिली कोणती मन इंद्रिय का मन इंद्रिय नाही इंद्रियाचा बॉस आहे राजा आहे पण त्याला या 5 लोकांनी लिखित दिलं तुम्ही बी 6वे इंद्रिय आणि म्हणून सोसायटी मध्ये घेतलं विषम संख्या असताना समसंख्या केली नाही तर बहुतेक सोसायटीतली पद्धत काय कसली विषम संख्येत सोसायटी राहते महाराज ही समसंख्येची सोसायटी काढ मनस्य स्थान इंद्रियानी प्रकृती स्थानी कर्ष्यति विढाला पूर्ण शरीराला खेचण्यासाठी काय प्रकृती ही स्थानी कर्ष्यति कृष्य कर्ष्यति नाम खेचना हा पूर्ण शरीर आपल्या ताब्यात घ्यायचं असल्या सोसायटी शेवटी मनस्य स्थानी इंद्रिय मग सोसायटी ऍक्ट नंबर मिळून गेला तसा मिळत नाही म्हणजे इतकी चलती या शरीरात कुणाची आणि मनाच्या विरोधात जाऊन सक्सेस होणं सोपं आहे अजिबात नाही महाराज चांगली चांगली भुईसपाट करते आणि बर माणूस काय म्हणतो बर तुमच्याच मनावर त्याच्या मनावर सोडल्यावर तर 100% काटा काढ मनोमार्गे गेला तो ते हरिपाटी स्थिरावाला तोची धन्य म्हणून मनावर सोपून चालणार नाही मग ह्याला पर्याय काय ही कसं बी समजून सांगितलं तरी ऐकणार नाही हमेशा गेम करीत राहते काय करीत राहते अब आपल्याच गाडीत बसायचं आपला चहा आपलं जेवण आणि आलो 2 मिनिटं आलो म्हणायचं हॅलो खाल्ल्या गलीला पैसे वाटायला बघा ते चहा ह्याच्याच गाडीत फिरायला आणि क्लिअर बातम्या लिखीच देत असेल तर कसं वाटतंय असल्या कुटाळकीचं काम कोण करायले मन करतंय मग ह्याला पर्याय काय हे बघा शरीरातला राजा कोण आहे मनू राजा एक देहपुरी आणि राजाच्या विरोधात जाणं चेष्टा आहे काय पण लक्षात ठेवा मोठा बरोबर खटकूच नाही पक्क ध्यानात ठेवा खटकत असेल तर शहाण्या माणसानं शेकडो वेळाला मनधरण्या करायच्या हे बघा सरळ हात जोडायचे हे बघा अहो आम्ही तुमच्या सावलीला राहिलेली काय उगच पोरासुरी
असं युक्ती परियुक्तीनं मोठ्याला साईड द्यायची. का? मोठ्याच्या मुसंडीचं नाव असते रानडुकराची मुसांड. त्याला कंपनीतूनच रिव्हर्स गिअर नाही महाराज, लक्षात ठेवा. आणि हे नंबर 1चं बिलिंदर आहे. कोण? जेवढ्या बी माणसाचा परमार्थ बाद झाला, माणसच बाद झाली, कुण केली? एकट्या मनानं केलीत. लक्षात ठेवा. चौकड ह्याचे हात आहेत. कुणाचे? मनाचे. हा, कुणकुण चक्र फिरवित आहे. मग ह्याला पर्यायच नाही का? या बघा, मोठ्या बरोबर खटकूच नाही, हात जोडायचा, युक्ती परियुक्तीने साईड दे. पण किती बी लवचिकता घेतली, किती बी नम्रता घेतली, मोठा बघायचीच म्हणत असल मग एकच काय, बायका पोराला विसरायचं, जन्मदाते आई वडिलाला विसरायचं, प्रसंगाला जेवायला विसरायचं, झोपेला विसरायचं, पण हात्याराला विसरता कामा नाही. 12 महिने 24 तास हात हात्यारावर राहिला पाहिजे. कसली बी सुपारीवाली असू द्या, त्या सुपारीवाल्याला फक्त माहिती मिळावी ह्याच्याकडे अडकीत आहे म्हणून. घेताय सुपारी? यमे कुळ गोत्रवर जिले, कुळ गोत्रवर जिले, यमे कुळ गोत्रवर जिले. ज्ञानदेवी मंत्र हरिनामाचे शस्त्र, देवी मंत्र हरिनामाचे, ज्ञानदेवी मंत्र हरिनामाचे शस्त्र, देवी मंत्र हरिनामाचे. यमे कुळ गोत्रवर जिले, यमे कुळ गोत्रवर जिले, यमे कुळ गोत्रवर जिले. ज्ञानदेवी मंत्र हरिनामाचे शस्त्र, यमे कुळ गोत्रवर. घेताय का सुपारी? उलट बॉसच सांगतो, कुठं ट्रेनिंग सेंटरवर नवीन भरती झाल्याना, ए यमधर्म सांगे दूता, तुम्हा नाही तेथे सत्ता, जेथे होय हरिकथा, सदा घोष नामाचा, नका जाऊ दया गावा. घेतोय का सुपारी? घेत नाही मला. म्हणून नंबर 1चा गेम करणार कोण आहे? मन आहे. मग कसं असते, पुढचा गेम करणाऱ्यावरच गेम केली तर काय, त्यालाच गेम करायचं जमते, दुसऱ्याला जमत नाही, त्याच्यावरच गेम. हा, कसं आहे, एकदा उदास झाल्यावर कसं असतंय, कसं बी असतंय. मग काय उदास झाल्यावर काय, चांगल्या चांगल्या पारमार्थिक माणसाच्या जिंदग्या बोही सपाट केल्यात, आणि कुणा केल्यात वाटतंय? एकट्या मनानं कुटाळकी केली महाराज. चांगली चांगली पारमार्थिक माणसं रस्ता सोडून चाललेली. जी ज्ञानीयही होती, उपायही जाणती, तीही परधर्मे व्यभिचरती, कवनी गुणी, बीजानी भूसा अंदुनी वाढणे जैसा, सांगे देख नाही नावे का देख नाही तैसा, बरळे कापा. चांगला शहाणा माणूस सुद्धा रस्ता चढून असा दिसतोय, असल्या शहाण्या माणसानं असं करावं का? हे कुटाळकीचं काम कुणी केलंय? एकट्या मनानं केलं. एवढी माणसं रस्ता सोडून चाललेली दिसतील, त्याच्या बुडात हात कुणाचा आहे? एकट्या मनाचा आहे. मग ह्याला पर्यायच नाही का? ह्याला पर्याय एकच, काय? त्याला हत्यारच तसलं ठेवावं लागतं. उगम मूठ का हत्यार कामाचं नाही. कोच घालून हात उकळण्यात मजा नाही. हत्यार कसलं पाहिजे? हत्यार बी त्यात वाला मोलाचं लागतंय. 50 का ढेर आराम से लगा दिया जाएगा बाबूजी. हाँ, हत्यार तसं असल्यावर वय अहो नाव घेत नाही माणूस. हत्याराची किमिया महत्वाची. हत्यार त्यात तोला मोलाचं असावं लागतं. माणसावर काही नसतंय. कशावर असतंय ती? हत्यारावर. तुकोबारा म्हणले, मन एवढं गेम करतंय, एवढं जगामध्ये कुटाळक्या करतंय, आम्ही हत्यारच असले ठेवले महाराज. हे बघा, आता मला एक उत्तर द्या. शत्रू पश्चिमेला आणि हत्यार फेकलं पूर्वेला,
त्याचा त्या शत्रूला काही परिणाम. पण ही एकच असं हत्यार आहे जगात की शत्रूच्या विरुद्ध दिशेला जरी फेकलं, गिरकी खाऊन शत्रूच्या काळजाचा ठाव घ्या. कुणाचा कुणाचा शत्रू कोण आहे? मन मन. शत्रू कोण आहे? मन. हत्यार कोणत्या बी दिशेला फेका, डायरेक्ट गोविंद त्या मनी बैसला. गोविंद त्या मनी बैसला रे. गोविंद त्या मनी गोविंद ते मनसी गोविंद शायनी गोविंद सणी हो गोविंद शायनी गोविंद सणी हो गोविंद शायनी गोविंद सणी गोविंद शायनी गोविंद सणी हो गोविंद शायनी गोविंद सणी हो गोविंद शायनी गोविंद सणी हो गोविंद शायनी गोविंद सणी गोविंद शायनी गोविंद कामनी बैसला से गोविंद कामनी बैसला से गोविंद कामनी बैसला से गोविंद कामनी मनिरा बैसला से गोविंद सणी गोविंद शायनी गोविंद सणी हो गोविंद शायनी गोविंद शायनी हो गोविंद गोविंद शायनी विठोबा. जय विठोबा. कसं आहे, शत्रू कसला बी असो आणि केवढा बी असो, हत्यार हत्यार त्या तोला मोळाचं. हत्यार कसलंय आमचं? आमचं हत्यार असलंय महाराज, शत्रूच्या विरुद्ध दिशेला जरी फेकलं तर डायरेक्ट शत्रूच्या काळजाचा ठाव घेत. शत्रूचं नाव, शत्रूचं नाव गोविंद आहे. शत्रू शत्रूचं नाव मन. शाबास. मला लेकर, मला एक लय आवडलं. थोडी वळवळ तर खरी तिथंच की काय तरी एक ध्यानात ठेवा, करोडो रुपये असू द्या, चिल्लर असल्याशिवाय पैसे असल्यासारखं वाटत नाही. नोटा वाजतच नाहीत. बर, लेकरांनी नाही वळवळ केल्यावर त्यांना लेकर कोण म्हणील? शहाणी माणसं होतील ना ती. ती वळवळ करू द्यात काय, पण एका बी लेकराच्या चेहऱ्यावर झोपीचा वानवळा नाही. प्रत्येक लेकर मी बघायलोय मगापासून अर्ध्या बटाट्यासारखी टका 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 बघत, झोपीचा वानवळा नाही तर आतापर्यंत होय अजिबात नाही. नाही तर खुनवा खुनवी असती, अजिबात नाही महाराज. आणि टाळ्या बी लेकर चांगली वाजवी. हा, नाही तर काही ती इथला इथला नाही.
तुम्हाला ऐकायच्या टाळ्या? हा, विठाला विठाला विठाला. महाराज मन एक नंबरचं कुटाळकीचं काम करत. चांगल्या चांगल्या सज्जन माणसाला बाद करायचं काम करत. मग ह्याला पर्याय काय? ह्याला पर्याय तुकोबरा म्हणले आम्ही हत्यारच असलं काढलंय. थोडस जरा हत्याराचं पोस्टमार्टम करतो म्हणजे कळण्यासाठी. हा, हत्याराचं नाव काय? गोविंद. हा, शत्रूचं नाव मन आणि हत्याराचं नाव गोविंद. शाबास. गोविंद नावाच्या हत्यारात 2 प्रकारचं रॉ मटेरियल टाकले आहे. किती प्रकारचं आहे? 2 धातूचा संमिश्रित प्रयोग. आता थोडं ऐकण्यासारखं असते, कळल पण ते लक्ष केंद्रित करून. गमलृ गतव काय परिचयाचं नसते ना मटेरियल ही थोडं. आणि हे पोस्टमार्टम केलं की मग माणसाला क्लिअरिटी येते, दुसरं काय नाही. गाम विंदती ती गोविंद. गोविंद शब्दाचा अर्थ ही काय? गाम विंदती ती गोविंद. गमरू धातूचं रूप आहे गो. आणि गो शब्दाचे व्याकरणात अनेक अर्थ केले. पहिला अर्थ आहे मुळात धातूच आहे गमरू गतव. गती अर्थाचं द्योतन करणारा धातू आहे. कोणता? गमरू. म्हणून जगात गो शब्दाचा पहिला अर्थ रेडीमेड इंग्लिश वाल्याने उचलला. जिओ नाम गो, यू कॅन गो. गो का मतलब? गो का मतलब जाना. विठाला विठाला गो म्हणजे गती, गो म्हणजे गाय, गो म्हणजे बैल, गो नाम इंद्रिय, गो नाम पृथ्वी, असे वेगवेगळे अर्थ आहेत. प्रकरण वाईज अर्थ करायची परंपरा आहे. इथं गोनाम इंद्र, गोनाम. आणि एक ध्यानात ठेवायचं, हा बघा, भांडण नकोच, करूच नाही. नरडीला येतो किती टाळायचं? नरडीला येतो. भांडण करायची पाळीच आली तर एक ध्यानात ठेवायचं, चपराशी, क्लर्क, चकलीनं सुद्धा ह्यांना भांडू नये. महाराज गरीब माणसं असते, चहा प्याता प्याता बारकी पिळवटी हातात घातली ते एका दिवसात फाईलवर काढून पद्धतशीर अगदी. हा, पण जर कधी ठोका पिटीचा टाइमच आला तर बॉस हाणायचा. हाणलाच तर बॉस हाणला ना, खाल्ली नुसत्या बेपानानं धक्याला लागत. खाल्ली सरळ म्हणतीत येडेस का येड्या, बॉसला हल्लय आपलं का. असला अवघड असतंय. म्हणून सर्व इंद्रियाचा बॉस मन आहे. म्हणून नाकन कानन हातन पाय अजिबात त्यांच्या नादी लागायचं. सांग का मी गिरायक बॉस कोण आहे? मनाला लक्ष केंद्रित करून गोनाम इंद्रिय अर्थात मन आणि विंद अनुसंधाने. गो वेगळा आहे आणि विंद शब्द वेगळा आहे. विंद अनुसंधाने नेम धरून टोला मारणे हा विंद शब्दाचा अर्थ आहे. म्हणून आपल्याकडे आलंय ना कंत, भिल्ली विंदिले शारंगर. विंदान करणं, नेम धरून टोला मारणं. गाम विंदती ती गोविंद. शत्रूच्या वर्मावर नेम धरून टोला मारतय. म्हणून म्हणून गोविंद 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 मनाला
गोविंद ते काया मनाला लागल्या छंदा गाया मग गोविंद ते गोविंद गोविंद मना लागलिया छंद मग गोविंद ती काया अन भेद नाही. जे कुटाळकीचं काम करणार मन आहे ना, ही गोविंद नावाचं हत्यारच असलंय. मनाच्या डायरेक्ट कुठं घुसतंय? गोविंद त्या मनी पैसा. पण हत्यार चहा प्यायला तरी हत्यार हातातच. बैठकीत ढिला बसायचंच ना. रिकामार्ध घडी राहून वृत्ती काढी सर्व माया रिकामार्ध घडी राहून निजवृत्ती काढी आणि कुणाचा संबंध ठेवायचा ना. कुणाच्या बी माध्यमातून गेम होऊ शकतो. म्हणून सर्व माया तोडी आणि रिकाम अर्ध घडी तेवढ्यात सुद्धा धोका होऊ शकतो. म्हणून सार्क सार्क राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी राम कृष्ण सर्व म्हणा सर्व राम कृष्ण हरी राम कृष्ण राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय राम कृष्ण कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण सर्व म्हणा राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण राम कृष्ण हरे जय राम कृष्ण राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण राम कृष्ण हरे जय राम कृष्ण राम कृष्ण हरे जय राम कृष्ण राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण राम हरे जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे जय जय राम रिकाम अर्ध गडी राहू सारखा हत्यार तयार ठेवावं लागतं. फुल तयारीत राहायचं. आणि हत्यार असल्यावर काय ताकद आहे. कसल्याला बी जरा शिस्तीत चालावं लागतं. म्हणून हत्यार चिल्लर हत्यार आहे. शत्रूच्या काळजाचा ठाव घेत.
गोविंद म्हणून लावी मना पिशे गोविंदाचे अविनाश करी आपुलिया यशे. पावर आहे. या गोविंद नावाच्या हत्याराला एक सेकंद विसरायचं नाही. बैठकीत बसला तरी गेम होऊ शकते. म्हणून म्हणून आसनी गोविंद, थोडं लोळा मुनांग टाकलं तरी गेम होऊ शकते. काय शयनी गोविंद, आसनी गोविंद, शयनी गोविंद असं सारखं पाहिजे. आणि असं सारखं जर हत्यार तयार असलं तर डायरेक्ट मनाच्या काळजाचा ठाव घेते. आणि एकदा मनाच्या काळजात हत्यार घुसल्यावर मन हे राम झाले, मन हे राम, मन हे राम झाले, मन हे राम झाले. प्रवृत्ति ग्रासुनी कैसे निवृत्ति से आले. मन हे राम झाले, मन हे राम झाले, मन हे राम झाले, मन हे राम झाले. ज्ञानोबरास मन हे राम झाले, मन हे राम झाले. शत्रूच कोण आहे आपला? एकटच मन आहे. महाराज जेवढ्या बी माणसाच्या माळा काढायला लावल्या, कुणा काढायला लावल्या? मना. चांगली चांगली माणसं करू नाही ती धंद्यात गेली. कशाने गेली? करू नाही ती कुटाळक्या केल्या, करू नाही ती धंदे. कुणी करायला लावली? एकट्या मनात. म्हण जेवढा बी कुटाळकीचा नाद आहे आणि जेवढ्या बी जगातल्या गेम आहेत एकाच कंपनीच्या आहेत. कुणाच्या? अहो कुणाला कसं करायचं आणि काय काय करायचं कुठं शिजत आहे? पहिलं मनात शिजत आहे. आणि म्हणून म्हणून एकच त्याच्या बी वर्मावर टोला टाकणार आहे हत्यार. त्याचं नाव गोविंद. आणि एकदा मन का मनाच्या मनात गोविंद घुसल्यावर स्वतंत्र पावर राहत ना. मन हे राम झाले. आणि एकदा मन आपलं सारखं झालं, हाती आला राजा. आणि मग आपुल्या त्या राजा विरोध संपला. काय विरोधच कुणाचा? एकट्या मनाचा. मन आपलंस झालंय. आता विरोध. आता जगात आमचा कुणीच शत्रू नाही. त्याला एक शब्द आहे स्पेशल, अजात शत्रू. त्याला कोणता शब्द आहे? अ म्हणजे नाही, नाहीतर पुरुषसमासातला प्रयोग आहे. अ म्हणजे नाही, जनजात म्हणजे उत्पन्न होणे. शत्रुनाम शत्रू. या जगात होतं मन, ते आता आमच्यासारखं झालं. आमच्या 100% आमच्या आता एकरच झाले रामाशी. आता त्याला वेगळीकता राहिली नाही. त्याच्यामुळं आमचा बोर्ड आम्ही ओपन बोर्ड लावलाय. बोर्ड वाचला का तुम्ही? सोपन बुवा. ऊर्ध्व पुंड्र भाळ कांती शोभे माळ. 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 आपीचे तळी कार तया भेरे. तया भेटे गोविंद आसनी, गोविंद शयनी, गोविंद आसनी, गोविंद शयनी. गोविंद आसनी, गोविंद शयनी, गोविंद. शत्रूच होत ती एक. कोण? मन. ही त्याच्या हाताखालची जेवढी आहेत ना, बॉस आल्यावर हाताखालची आपल्याकडे म्हणायची आवाज नाही. नाकन कानन डोळेन आहेत ही बी पी तर गिरायक आहेत. कारण बरेचसे कॉन्टॅक्ट नंबर या खालच्या पीए कडेच आहेत. मनाचा पीए म्हणजे डोळा आहे.
चौकड कॉन्टॅक्ट नंबर घेऊन ठेवलेले आहेत त्यानं. पुन्हा पिये ना म्हणा बुवाच जरी म्हणा असलं तर कॉन्टॅक्ट नंबर कुणाकडे आहेत? डोळ्याकडे आहेत. हा त्या बघा कोण एक अवसरी रिघोनी नेत्राचे द्वारी. कसं वाटायला लागलंय रूपाच्या डोंगरी सैरा हिंदे विढाला विढाला. असा मसाला आमच्याकडे. म्हणून ही जरी बी असली ना बॉस हातात आल्यावर ही मनानं रिवर्स टाकते. त्यांना टाका म्हणायची काही गरज. हे सांग कमी गिरायक आहेत मला. थोडक्यात बॉस ताब्यात आल्यामुळं ओपन बोर्ड लावलाय. आता बोर्डाचं नाव काय? अजातशत्रू. बोर्डाचं नाव काय? अजातशत्रू. बोर्ड अजातशत्रू नावाचा बोर्ड वाचला का? नाही वाच. बोर्ड आहे का? ऊर्ध्व म्हणजे वर आणि पुंड्र अयम आकृती गणाहा. ह्याला आकृतीगण म्हणतात. वेगवेगळ्या प्रकारच्या आकृत्या असतात. त्रिकोणाकार, षटकोणाकार, चतुष्कोणाकार असते का नसते पोरो? हा पोरं बी पाय लांबून कोण करायला लागली. लेकर चकलीनं फसली हो. त्यांना माहीतच नाही उजडस्तोर कीर्तन असते. बर शहाण्या माणसाने सांगाव की ह्याला फसविलं हो. विढाला हळूहळू रस्ता धरते. पण नाही म्हणा लेकर बी खंबीर आहेत. उजडस्तोर म्हणलं तरी बसायची तयारी का नाही पोरो? हा एवढंच आहे की सध्या पाय लांब करून घ्यायले. आता नाही आता आकडाकडे किती पाहिजे. पण हे वर का लेकर आली बेंचवर बसायची सवय. मांड्यान फिट पॅन्टी निघाल्यात नाही जीन्सच्या. त्यामुळं त्या पॅन्टने असं बसायला की थोडं कोंडून धरीन जीव होत. बेंचवर असे शरीराची स्टेबल व्यवस्थित राहते. हा आता नाही आता बसली. आता नाही झालं होय का हलायली. फाउंडेशन पाहते तर फाउंडेशन उचक त्या फाउंडेशन मुळे गुडगा पॅन्टतून बाहेर. आता हे उजडस्तोर बी बसतीत. आता आपला मुद्दा आहे अजातशत्रूचा बोर्ड. ऊर्ध्व म्हणजे वर आणि पुंड्र आकृती गणातला शब्द आहे. कोणत्या गणातला? आकृती गण. एक पुंड्र नावाचा आकार आहे. कोणता आकार आहे सज्जनो? पुंड्र नावाचा एक आकार आहे. तो कसला आहे? वद्य पक्ष कळतो का? ज्याला कृष्ण पक्ष म्हणतात. शुक्ल पक्ष वद्य पक्ष. कृष्ण पक्ष अर्थात वद्य पक्ष म्हणजे पौर्णिमेच्या नंतर अमावस्येकडे जात असताना अष्टमीच्या नंतर. कशाच्या नंतर? अष्टमीच्या नंतर. पौर्णिमेकून अमावस्येकडे जाताना वद्य अष्टमीच्या नंतर जी चंद्राची कोर त्याला पुंड्र आकार म्हणतात. काय म्हणतात? पुंड्र आकार. बाकी कुठंच काही नाही. खालून थोडस पांढरं उमटलं. ऊर्ध्व म्हणजे वर आणि खालून पुंड्र आकार. ऊर्ध्व पुंड्र. कुठं? वितरावर नाही. भाळ म्हणजे कपाळ. ही चिन्ह कुठं? भाळ शब्दाचा अर्थ आहे कपाळ. ऊर्ध्व पुंड्र भाळ आणि कंठी शोभे माळ. ही आमचा अजातशत्रूचा बोर्ड आहे. आणि ही बोर्ड वाचून
कापिजे कळी काळ तया भेनी. मन माता मावल्या येड्या नाहीत महाराज. एखाद्याला वाट लावतात